राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली, तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत असल्याचा परिणाम. अहिल्यानगर जिल्ह्यात सांदण व्हॅली परिसरात पर्यटनाला बंदी. भंडारदरा परिसरात घाटमाथ्यावर संततधार सुरू असल्यानंच अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय. अहिल्यानगरच्या अकोल्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे भाटघर, भंडारदरा, रतनवाडी परिसरात भात लागवडीला वेग. चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतातील कोळी पिकं करपू लागली. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहेत. धाराशिवमधील 225 प्रकल्पांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. धाराशिवमधील अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर. गेल्या वर्षी प्रकल्पांमध्ये सुमारे 42% पाणीसाठा. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरातील जतन संवर्धनाच्या कामामुळे गळती. सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. देवस्थान समितीने मात्र काम योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं सांगत पडद्यांमधून पाणी आल्याची शक्यता तपासणार असल्याचं केलं स्पष्ट. पुण्यातील सराफा दुकानाची भिंत फोडून चोरी. दुकानातून 30 तोळे सोन्यासह चांदी चोरीला. पुण्यातील मांजरी भागातील घटना. श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणारा माढ्यातील सीना नदीवरील पुलावर खड्डे. दुचाकी चारचाकी वाहनधारकांचे हाल. पुलावरील खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी. राजगुरुनगर नगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार. अतिवृष्टीमुळे क्रीडा संकुलाकडे जाणारा रस्ता ढासळला. रस्त्यालगतची विहीर उघडी पडल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका. नगर परिषदेनं संबंधित शेतकऱ्याला आज दुर्घटनेसाठी जबाबदार धरलं.